हे आहे आपली इंदू. दूध काढतो आता चिया प्यायचा दुधाचा 12 बेलर या कागदात बसतात. 20 काठी आहेत सगळ्या. हा त्या साईडला 10 आणि ह्या साईडला 10. आपला दुधाचा चहा झाला आता स्पेशल आपल्या या 3 दगडाच्या चुलीवर. खोबऱ्याचे घेतले ते अशा पद्धतीने आपलं बघा वाटण. आज तुमच्यासाठी स्पेशल चांगलं कळते या. आपलं हे कसं घट रसरशीत बोंबलाचं का. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आपल्या वाड्यावरचं सकाळचं संपूर्ण तुम्हाला वातावरण दाखवणार आहे. आणि आपलं सकाळचं आज थोडं बकऱ्यांना औषध करायचंय. इथं बघा, इथं पाठीमागं आपल्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी सुविधा केलेली आहे. आणि इकडे आपली बकरी. तिथून पुढचं संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. मित्रांनो, बघा आपली मेंढर. सकाळ सकाळचं वातावरण आहे. संपूर्ण आपली मेंढर अशी थांबल्यात आहे, बसल्यात आहे. या अशी कावळं बिवळं येतात मेंढरांचे. म्हणजे कसं अशी टोचा मारतात, कानातलं गोचिड बिचिड खात्यात. काय काय कावळं चांगलं असतात, काय काय कावळं ही आपली बारकी करडं विरडं झाली की त्यांना टोचा मारतात, कुठं त्यांच्या नाळी तोडतात. म्हणजे खाली पोटाला बघा जन्मल्यानंतर नाळ असते आणि ती नाळ ही कावळं तोडतात. कावळ्याने नाळ तोडल्यानंतर त्याच्या बेंबीच्या ठिकाणी किड सुद्धा पडतात. त्यामुळं हे कावळं बिवळं काय काय फायद्याचं असतात, काय काय आमचं नुकसान बी करून जातात बघा. तर मित्रांनो, आता आपलं दादा बघा आपल्याला चहा करायचा आहे. चहासाठी दूध घेते ते. हे आहे आपली इंदू. बघा इंदू आता येले. इंदूला 2 करड झाले ते, पण इंदूचं दूधच सरत नाही करडांना. दूध काढतो आता चिया प्यायचा दुधाचा आणि जायचं गावात व्हायचं खायला बघायचंय मेंढराला. आज देवाला जायचंय सोनूबाई काळूबाईला बावधनच्या बगाडाला. व्हायची खाया बियाला बघून मग मेंढरांचं नियोजन लावून मेंढरांचं नियोजन लावून मग जायचं आपलं ते. दुपारनं 1-2 वाजता जायचं इथून निघून, गाडीवर जायचं या टू व्हीलरवर. काढलं चहा पुरतं दूध. चियापुरतं निघलं तू काढला आता. ते 2 करड पिऊन एवढं दूध निघत आपलं चियापुरतं रोज. ह्या शेळीचं चांगलं दूध आहे ना. आहे नाही का अजून बी दूध आहे ना साडा तिच्या. मित्रांनो, ही आहे आपली इंदू. आता ह्यो ठेवलाय चहा. बघा आपला चहा करतोय इथं चुलीवरती. असा चहा करतोय मस्तपैकी. आई चहा काढवते. चहा कडस तर चला आपण आता आपल्या कागदाची माहिती घ्यायची आपल्याला. मित्रांनो, इथंच आपल्या मेंढरांना पाणी पिण्यासाठी सकाळ संध्याकाळ पाणी पिण्यासाठी हे जुगाड केलेले आहे. बघा बघा कसं आहे बघा, तुम्ही बघून घ्या. याच वर्षी केलेलं आहे आम्ही, दरवर्षी नाही नसतं आमचं असं पाणी पिण्यासाठी. आणि हा पाईप तिकडून बोरचा आलेला आहे. बोरचं पाण्यानेही हा कागद भरला जातो. दादा काय सांगाल या कागदाबद्दल? तो कागद असा 18 फूट लांब आहे. 18 फूट. हा आणि एक 2-2.5 फूट असा उंच आहे. काय तर ह्यो कागद मोरगाववरून आणला. मेंढ्याला पाणी पियासाठी. ह्यो 12 बेलर या कागदात बसतात. 12. हा तेव्हा मग आता एकदा भरला
की मग काय आपली मेंढर पाणी पित्यात थोडाफार कमी होतो. मग हे मालक आपला शेतकरी येतो, हा रोज चालू करतो, रोज भरितो. हे कागद. हा या मेंढरासाठी पाण्यासाठी. हा हा. आता इकडे वर पाणी नाही ना, कुठं तिकडे ह्या साईडला हे जुनून जाय साईडला पाणी नाही मेंढरांना? हा. आता आपलं इथं प्रत्येक शेतकऱ्याला विचारायचं, बाबा तू पाणी जर देत असला कागदात बकऱ्यांना पियाला हा तर मग बसतो तुझ्याकडे. कागद. नाही एखादा म्हणला तर मग त्यात बसायचंच नाही, मग पाऊस काढायला बसायचं. आणि आता देतो म्हणला की मग बसायचं त्याच्याकडे. हा म्हणजे बसायचं नाही, म्हणजे जर पाण्याची सुविधा होत नसेल तर ना. हा. तुम्ही 2200 रुपयाला कागद बसला. 2200ला. हा. आणि या काठ्या कुठून आणल्या? ह्या काठ्या आहेत, वर निर्गिली एक तोडली होती तिथं आणल्या काढून. हा हे असं बंदोबंद बांधावं लागतं, नाही तर हे नाही बांधलं हा की पाणी काय मग फिरलं की ते सगळं पाणी वायाला जात, राहणार नाही यात पाणी. राहत नाही. तर पेतेत का मेंढर पाणी हा इथं? पेत्यात की. चांगलं पाणी इथं त्या 20 काठ्या आहेत सगळ्या. हा, त्या साईडला 10 आणि ह्या साईडला 10. एवढं असं बंदोबंद बांधावं लागतं. जर असं नाही बांधलं तर सगळं पाणी बाहेर जातं. बाहेर जाणार. तर मेंढरांसाठी ह्या मालकांनी आपल्याला पाणी दिले. बघा मित्रांनो, या साईडला डोंगराचा भाग आहे आणि इकडं त्यामुळं पाणी नसतं अजिबात. आणि पाणी नसल्यामुळं बकऱ्यांना तर एक वेळ चारा कमी असला तरी चालेल, पण पाणी हे लागतं कंटिन्यू. त्यामुळे इकडं वर यायचं म्हणलं की हे असं पाण्याची सुविधा केली आहे यावर्षी. दरवर्षी आपली वाड्यालाच जायची, पण यावर्षी खूप असं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे आपल्या इकडं. आता आपले भाऊ तिकडे आहेत, दादा आईकडं होती चहा. आईचं चाललंय. आई काढला होय चहा? बघा चहा काढावलाय आईनी. काय रे आपला दुधाचा चहा झाला आता स्पेशल धनगरवाड्यावरचा चहा. आपलं भाऊ दादा. दादा कसा झालाय चहा? मस्त चहा झालाय दुधाचा. दुधाचा, शेळीच्या दुधाचा स्पेशल चहा एकदम मस्त झालाय असा. आपल्या या 3 दगडाच्या चुलीवरचा आपला चहा बनवलेला आईने. पिलांचा काढ पिला. बारकी पिल्ले रे पळत आहे, पिल्ले दाखवायची. आता माग कोंबडी बसवलेली, त्या कोंबडीची पिल्ल कोंबडी. आज आपल्या वाड्यावरच बोंबलाचं कालवण करायचे. मागच्या वेळेस आपण बोंबलाची चटणी बनवलेली, तर आपल्याला एका दादांची कमेंट आलती की तुम्ही बोंबलाचं कालवण दाखवा. तर आज खास स्पेशल दादा तुमच्यासाठी आपलं आहे बोंबलाचं कालवण. आई बघा कशी बनवते कालवण. काय करते आई तू? बोंबील तळून घेते ना. आता बोंबील तळतात, वाईट लाल तळलं की थोडस मीठ टाकायचे. मीठ झालं थोडासा मसाला टाकायचा. हा 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 हा, नंतर सांग. थोडस मीठ. तर बघा आईने टाकला थोडासा मसाला. मीठ मसाला हे तळून घेतला. हा, आता यात थोडस पाणी वतायचं. पाणी काय यासाठी? पाणी रस्सा व्हायसाठी. कसला रसा? बोंबलाचा रस्सा झाला पाहिजे. हा हा. घेते कार्याळ, डाळे, हवरी. काय घालायचं ती? बोंबलाच्या कालवणात. बोंबलाच्या कालवणासाठी स्पेशल वाटण ना? हा, बोंबलाच्या कालवणासाठी शेंगदाणा घालायचं नाही फक्त त्यात. हा, शेंगदाणा का नाही घालायचं आहे? शेंगदाणा नाही घालायचं बोंबलाच्याला. हा हा हा. खोबऱ्याचे घेतले ते वाटण घेतले. 3 कांदे भाजून घेतले ते. 3 कांदे. तर मित्रांनो आईने बघा हे वाटण घेतलंय, एवढं खोबरं घेतलंय, इथं कार्या डाळ ते घेतले आणि हे आपलं बारकं बारकं 3 कांदे
आणि हे आहे आपलं बोंबलाचं कालवण. तर ह्याच्यामध्ये हे संपूर्ण आपल्या वरट्या पाट्यावरती वाटून घालायचे त्यामध्ये. अशा पद्धतीने आपलं बघा वाटण, वाड्यावरच वाटण वाटायचं काम चाललंय आईचं. आई झालं का वाटण? झालं आता. आता थोडं वाटायचं. मित्रांनो, इकडं पाण्याच्या कडात आपलं बोंबील आलं आता शिजत या साईडला. आणि इकडं आता वाटण बी वाटून झाले मस्तपैकी. ते वाटण घालायचे आता ह्या बोंबलाच्या कालवणात वाटण टाकायचे. वाटण वतायचे. आज तुमच्यासाठी स्पेशल आपल्या धनगरवाड्यावरचं बोंबलाचं कालवण आहे. चांगलं कडले या. हा, आता ह्यात 2 अंडी सोडायच्यात. काढण्यात आता या 2 अंडी सोडायच्यात. बोंबलाच्या काढण्यात बघा आई कशी 2 अंडी सोडते. ते चांगले शिजवून उकळून मस्तपैकी रसरशीत कालवण करायचे. आपलं हे कसं घट रसरशीत बोंबलाचं कालवण झालंय. चांगला कड येऊन दिला. आणि या काढण्यात आईने अंडी सोडून मस्तपैकी आपली धनगरवाड्यावरची बोंबील रेसिपी आहे मित्रांनो ही. तर मित्रांनो, आज सकाळपासूनच आणि आपण काय कालवण केलंय संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर असेच आपले धनगरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.